जिल्ह्यातील कत्तलखाने व मशिदीवरील भोंगे उतरवण्याकरिता गेल्या 3 दिवसांपासून मडीगावचे सरपंच संजय मरकड हे ग्रामस्थांसह अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। आज उपोषणाचा 3रा दिवस असून मरकड यांच्या उपोषणाला प्रखर हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी भेट दिली। प्रखर हिंदुत्ववादी नेते एकबोटे यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला असून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर देखील टीका केली आहे। यावेळी मिलिंद एकबोटे पालकमंत्र्यांना गोमातेच्या रक्षणासाठी उपोषण सुरू राहावे असे वाटत असेल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे। पालकमंत्र्यांना मशिदीवरील भोंगे उतरून असे वाटत नसेल तर त्यांनी यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये अजिबात सहभागी होऊ नये। तसेच त्यांनी यंदाच्या वारीत पंढरपुराच्या दर्शनासाठी जाऊ नये। याबाबत मुख्यमंत्र्यांना भेट घ्यावी लागेल, कारण इथल्या भाजपच्या मंत्री आमदारांवर हिंदुत्वाचे संस्कार पहिल्यापासूनच झालेले नाहीत। त्यांची संवेदनशीलता फार कमकुवत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे जाण्याच्या शिवाय पर्याय नाही, असे हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे। पालकमंत्र्यांचा मी निषेध करतो। पालकमंत्र्यांना जर गोमातेच्या रक्षणासाठी उपोषण चालू राहावं असं वाटत असेल तरी लज्जास्पद गोष्ट आहे। पालकमंत्र्यांना मशिदीवरचे भोंगे निघू नये असं वाटत असेल तर पालकमंत्र्यांनी यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये अजिबात भाग घेऊ नये आणि पंढरपूरला त्यांनी दर्शनाला सुद्धा पांडुरंगाच्या जाऊ नये। त्यांची ती योग्यताच नाही असं म्हणावं लागेल। आम्ही त्यांचा निषेध करतो। इथले जे सगळे स्थानिक प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून तो प्रयत्न चालू पण झाला असेल आणि मुख्यमंत्र्यांकडे जावंच लागेल। कारण काय आहे, इथं जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, मंत्री आहेत, यांच्यावर हिंदुत्वाचे संस्कार पहिल्यापासून झालेलेच नाहीत, पण त्यांची संवेदनशीलता फार कमकुवत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आहे। इथले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत या बाबतीत योग्य भूमिका बजावतील। सन्माननीय संजय मारकड यांचं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राने अभिनंदन केलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणून मी पुण्याहून मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे। त्यांनी या गोष्टींची मागणी केलेली आहे। या गोष्टी म्हणजे हा या नैसर्गिक हक्क आहे समाजाचा, नागरिकांचा हक्क आहे की बेकायदेशीर कत्तलखाने तोडले पाहिजेत, मशिदीवरचे भोंगे उतरले पाहिजेत आणि गोहत्या बंदी जी आहे ती संपूर्णपणे म्हणजे ज्याला कुठलाही अपवाद नाही, त्या ठिकाणी कुठली गोहत्याची घडणार नाही असे कठोर अंमलबजावणी असलेली गोहत्या बंदी पाहिजे। ही त्यांची मागणी अतिशय रास्त आहे आणि हे सगळे कायदेशीर मागणी आहे। त्यांनी स्वतःच्या आग्रहातनं स्वतःची एक वेगळी भूमिका घेऊन मागितली असं काही नाही। समाजाच्या मनातली जी भावना आहे ती त्यांनी व्यक्त करण्यासाठी आत्मक्लेश केलेला आहे। परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की शासन हिंदुत्ववादी आहे पण प्रशासन मात्र हिंदुत्वाचे विरोधक आहे।